दिवसा झोपायचं, रात्री झोपायचं, नुसतं काय झोपच करायची आहे काय? चालू दिवसात पण कामाच्या सुट्ट्या करायच्या, झोपायचे, आणि सुट्टीच्या दिवशी पण सुट्ट्या करायच्या, झोपायचं. मग बाहेर कधी जायचं फिरायला? मला तर वाटलं आज शनिवार आहे तर आज तुम्ही हिंगलाई देवी मंदिर जाईल, कारण की काल एवढ्या जोरात ओरडला, हे हिंगलाई माता देवी मंदिर. हा, एवढ्या जोरात ओरडून मला दचकून तुम्ही उठवलं, तर मला वाटलं आज सकाळी तुमचा प्लॅन असेल हिंगलाई देवी मंदिर जायचा. तर तुम्ही तर घरातून बाहेरच निघायचा प्रयत्न करत नाही. संध्याकाळी जोर येईल तुम्हाला, आहे ना? संध्याकाळी 7च्या नंतर जोर येईल. अजून काय काम झाले नाही माझे, मला 2 वाजेल सगळं होता. आत्ताचे 12:30 वाजले. बोलून बोलून एवढे ताण लागते, थंड पाणी प्यायल्याशिवाय ताण बी नाही जात. पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे काय समजत नाही, एवढा ऊन पडलाय एकदम कडक. सकाळी 4 वाजता आला थोडासा पाऊस, रात्रभर झोप नाही लागली, एवढी गरमी होत होती, मच्छर पाहायला एवढे चावत होते, अंगावर घेतलं तर गरम मरणाचं होत होतं, म्हणून अंगावरची चादर काढून फेकली साईडला, तर मच्छर चावायला लागले. शेवटी 4 वाजेपर्यंत मोबाईल बघितला, 4 वाजेपर्यंत जागी राहिली, नंतर झोप आली, थोडासा पाऊस पडला, थोडं थंड झालं वातावरण, मग मस्त झोप लागली. डोळाच उघडत नव्हता, 10 वाजले तरी डोळा उघडत नव्हता. नंतर उठून गेली मग 10 वाजता. संध्याकाळी जाऊया का आपण बाहेर? हा, रगडा पॅटीस आणायला संध्याकाळी बाहेर जाऊया का बोलते? कुठे जायचं? बीचवर नको, दुसरीकडे कुठं तरी जाऊ. उठून चुटून नुसतं बीच 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 बीच.